Hello students. Now our next topic is we are going to find out that we have obtained earlier. आपण याआधी पाहिलेलं आहे की याच्या आधी जे टेबल आपल्याला दिलेले होते, टेबल नंबर 3 जो आहे आपल्या सगळ्या शेवटी दिलेला आहे चॅप्टरच्या शेवटी, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडीजमध्ये कुठे पण जर ॲक्सिस ऑफ रोटेशन जर असेल त्या ठिकाणी त्याच्या भोवती असणारा आपल्याला काय दिलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. आता हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे हा आपण याआधी सेंटर ऑफ द ॲक्सिस म्हणजे सेंटर जो आहे तिथून जर ॲक्सिस गेला तर तिथून जाणाऱ्या ॲक्सिसच्या भोवती जर बॉडी फिरत असेल तर आपण काढलेला आहे. परंतु असं आपण कुठेही जाणाऱ्या ॲक्सिसपासून काढू शकतो. जसं काही आपण आता त्याकरता एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहीत असायला पाहिजे, ते म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. हे सर्वात पहिले पाहू आपण, ते काय आहे बघूया आपण. आता आपल्याला माहीत आहे की एम आय म्हणजे काय, तर एम आय डिपेंड्स ऑन मास डिस्ट्रीब्युशन. आपल्याला माहीत आहे की एखादी बॉडी जर आपण विचारात घेतली तर त्या बॉडीच्या मास डिस्ट्रीब्युशनवर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड आहे. त्या बॉडीचा मास कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्यानुसार त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल आणि किती प्रमाणात मोमेंट ऑफ इनर्शिया कमी किंवा जास्त होईल त्याच्या डिस्टन्सवर डिपेंड आहे. आणि अशा प्रकारे ते मास कुठे कुठे आहे त्यानुसार त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी किंवा जास्त होत असतो. आता आपल्याला माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया हा मासवर डिपेंड आहेच, पण मास कुठे आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे, म्हणजे मास डिस्ट्रीब्युशनवर तो डिपेंड आहे. तशाच प्रकारे आपण जर असा विचार केला की एक बॉडी आहे आणि त्या बॉडीला आपण एक कन्सेप्ट 11वीमध्ये शिकलेलो आहोत, तर आपण सेंटर ऑफ मास असं म्हणतो. व्हॉट इज दॅट सेंटर ऑफ मास ऑफ एनी बॉडी? कन्सिडर एनी रिजिड बॉडी. एखादी रिजिड बॉडी जर आपण कन्सिडर केली तर जास्तीत जास्त मास त्या रिजिड बॉडीचं ज्या ठिकाणी आहे त्याला आपण इफेक्टिव्ह मास असं म्हणू. तर ते जे ठिकाण आहे त्याला आपण म्हणू सेंटर ऑफ मास, व्हेअर ऑल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे त्या बॉडीचं संपूर्ण मास हे जास्तीत जास्त ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं आपण म्हणू, त्याला म्हणू आपण सेंटर ऑफ मास ऑफ एनी बॉडी. अशा प्रकारे जवळपास तो त्याचे सेंटर ऑफ मासचा जो पॉईंट असतो तो जवळपास कुठे असतो, त्या बॉडीच्या सेंटरला असतो. अशा प्रकारे आपण सेंटरला जर आपण ते जे मास आहे ते जर सिच्युएट झालेलं आहे म्हटलं, त्या सेंटरपासून जर ॲक्सिस गेलेला आहे त्याच्या भोवती जर बॉडी फिरत असेल तर आपण त्याला म्हणू सेंटर ऑफ मासच्या भोवती बॉडी फिरत आहे, म्हणजे बॉडीच्या सेंटरमधून काय गेलेलं आहे, आपला ॲक्सिस ऑफ रोटेशन गेलेला आहे. पण त्यावेळेस आपण त्या सेंटर ऑफ मासपासून किंवा कुठेही पास होणाऱ्या ॲक्सिसपासून त्या सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स जर मोजलं तर त्याला आपण समजा आर असं जर म्हटलं किंवा इथे आपण त्याला के असं म्हणू, स्पेसिफिक त्याला एक नाव देऊ आपण, तर सेंटर ऑफ मासपासून किंवा अशा प्रकारचा एखाद्या पॉईंटपर्यंत असणारं जे डिस्टन्स आहे ॲक्सिसचं त्याला आपण काय म्हणू, रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणायचं. इथे त्या आपल्याला त्याचं इक्वेशन असं येऊ शकते, I इज इक्वल टू एम के स्क्वेअर, म्हणजे एम म्हणजे त्याचा इफेक्टिव्ह मास आहे आणि के त्याची रेडियस ऑफ गायरेशन आहे. जसं आपल्याला माहीत आहे की आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर हे आपलं इक्वेशन राहते, मास इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस अँड द मास कन्सिडर्ड मास. इथे आपण जे मास कन्सिडर केलेलं आहे ते काय आहे, पूर्ण बॉडीचं मास आहे, ते इफेक्टिव्ह मास ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंतचा डिस्टन्स आपण काय म्हणू, के म्हणू. तर आपल्याला मिळते आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. तर केला या ठिकाणी काय म्हणायचं आहे, रेडियस ऑफ गायरेशन. पुढे आपण याला थोडंसं डिटेलमध्ये पाहू. सध्या आपण एक स्पेशल असं पाहू की जर एखाद्या बॉडीच्या सेंटरपासून जर ॲक्सिस पास होत असेल तर आपण त्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया इझिली काढू शकतो, आपल्याकडे फॉर्म्युला आहे. परंतु एखाद्या बॉडीच्या कोणत्याही पॉईंटपासून जर ॲक्सिस जात असेल तर आपण त्याचा सेंटर ऑफ मास नसेल किंवा कोणताही पॉईंट असेल सेंटर ऑफ मास सोडून, तर त्या ठिकाणाहून जाणाऱ्या ॲक्सिसच्या भोवती बॉडी फिरत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. तर आपल्याला सेंटरपासून जाणाऱ्या बॉडीच्या सेंटरपासून जाणाऱ्या ॲक्सिसच्या भोवती जेव्हा ती बॉडी फिरते तेव्हा एम आर स्क्वेअर माहिती आहे आपल्याला, किंवा याच्या आधी आपण एम आर स्क्वेअर बाय 2 पाहिलेला आहे याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये, बरोबर आहे. अशाच प्रकारे आपण जर सेंटरपासून ॲक्सिस जर जात असेल त्याच्या भोवती बॉडी फिरताना आपल्याला माहीत असेल की मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे. अशाच प्रकारे सेंटरपासून काही अंतरावर जर दुसरा ॲक्सिस असेल तर आपल्याला ते सुद्धा काढता येते की त्या ॲक्सिसच्या भोवती जर
बॉडी फिरत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे. उदाहरणार्थ इथे आपण एक बॉडी कन्सिडर करू. कन्सिडर वन ऑफ द रिजिड बॉडी. या बॉडीमध्ये सपोज सी इज द सेंटर ऑफ मास. समजा सी त्याचा सेंटर ऑफ मास आहे आणि सेंटर ऑफ मासपासून एक ॲक्सिस गेलेला आहे. तो ॲक्सिस आहे ACB. त्या ॲक्सिसच्या भोवती जर बॉडी फिरत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असू शकतो. जसं की आपल्याला माहीत आहे, समजा एक आपण D या पॉईंटला DM एवढं मास कन्सिडर केलेलं आहे. फक्त याच्यासाठी आपण पहिले कॅल्क्युलेट करू, मग त्याला इंटिग्रेट करून आपण पूर्ण बॉडीसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून आपण DM या माससाठी जेव्हा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा प्रयत्न केला तर असं दिसेल आपल्याला की D पासून तर C पर्यंत डिस्टन्स जे आहे त्याचा स्क्वेअर इंटू दॅट मास असं आपण काढत असतो. मग इथे पाहू आपण ते मास कोणता आहे. तर पूर्ण बॉडीसाठी असेल तर त्या DMचा काय करायला लागेल, आपल्याला इंटिग्रल घ्यावं लागेल. मग आपल्याला पूर्ण बॉडीचं मास मिळेल इंटू DC स्क्वेअर. म्हणून काय झालं, इंटिग्रल DC स्क्वेअर DM. आणि त्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण काय म्हणायचं, IC असं म्हणायचं. अशाच प्रकारे जर मी याला पॅरलल अशा प्रकारचा एखादा ॲक्सिस कन्सिडर केला इकडे, ज्याला म्हटलं मी MOP, OB एनी पॉईंट. O जो आहे तो काय आहे, कोणताही एक पॉईंट आहे त्या पूर्ण बॉडीमधला कुठलाही एक पॉईंट आहे जो अशा प्रकारचे ॲक्सिस त्याच्यातून जात आहे की जो ॲक्सिस या ॲक्सिसला काय आहे, पॅरलल आहे. तर आपल्याला या ॲक्सिसच्या भोवती बॉडी फिरत असताना किती मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ते काढता येते. आणि म्हणून आता जे आपण प्रूफ ऑब्टेन करणार आहे त्या प्रूफसही त्याला काय म्हणायचं, थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. बरोबर आहे. आता पाहायचं इकडे आपल्याला, इथे आपण सगळ्यात पहिले डायग्राम पाहून घेऊया. कन्सिडर अ रिजिड बॉडी, कन्सिडर टू ॲक्सेस MOP अँड ACB passing through points O and C respectively. Let another axis MOP is at a distance h from ACB. Consider any mass DM at point D at distance CD from axis ACB at distance OD from axis MOP. Let D perpendicular from D meet at point N extended OC. म्हणजे OCला एक्सटेंड केल्यावर N पॉईंटला D वरून निघणारा परपेंडिक्युलर काय होत आहे, भेटत आहे. बरोबर आहे. तर यानुसार आपण इथे पाहू. आता इथे इथे लक्ष द्यायचं आपल्याला. यानुसार आपल्याजवळ सगळ्यात पहिले काय होतं, मग IC होतं. आता आपण IO जर काढलं तर ते काय राहिलं, IO इज इक्वल टू इंटिग्रल DO स्क्वेअर DM. DO काय आहे, हे Dचं O पासूनचं डिस्टन्स आहे. म्हणजे O पासून जो ॲक्सिस गेलेला आहे त्या ॲक्सिसचं D पॉईंटपर्यंतचं म्हणजे DM मासपर्यंतचं डिस्टन्स आहे. म्हणून आपण त्याला कसं लिहू शकतो, इंटिग्रल DO स्क्वेअर DM. इंटिग्रल लिहित असतो आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कन्सिडर केलेला आहे, सगळीकडे सारखा आहे म्हणून आपण त्याला इंटिग्रल लिहू शकतो. आपण याच्या आधी पाहिलेलं आहे ते. तर आपल्याला असं दिसते IO इज इक्वल टू इंटिग्रल DO स्क्वेअर DM. आपल्याला IOची व्हॅल्यू काढायची आहे जी आपल्याला माहीत नाही, फक्त DO स्क्वेअर DM आपल्याला माहीत आहे. ते आपण ICच्या फॉर्ममध्ये कसं काढूया ते पाहू आता. तर याला आपण DO जे आहे ते म्हणजे काय दिसते मला, DO. बरोबर आहे. इथे जर मी DNO हा जो काही मी ट्रायंगल घेतला DNO ट्रायंगलमध्ये जर मी पायथागोरस थेरम लावला तर मला काय दिसते, DNO ट्रायंगलमध्ये DN स्क्वेअर प्लस ON स्क्वेअर इज इक्वल टू DO स्क्वेअर. बरोबर आहे की नाही. म्हणजे मला काय दिसते इथे या पायथागोरस थेरममध्ये मला असे दिसते DO स्क्वेअर इज इक्वल टू ON स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. मग अशाच प्रकारे DO स्क्वेअरच्या जागेवर मी काय लिहितो इथे, DN स्क्वेअर प्लस ON स्क्वेअर किंवा NO स्क्वेअर. बरोबर आहे. आता आपण काय करू इथे, नाव फ्रॉम फिगर. आता फिगर म्हणून मला असं दिसते परत NOसाठी आपण तिथे पुट करणार. फ्रॉम फिगर वी नो दॅट NO इज इक्वल टू NC प्लस CO दिसते आपल्याला. त्यातले आपल्याला COची व्हॅल्यू माहीत आहे म्हणून आपण NO इज इक्वल टू NC प्लस CO इथे पुट करू. DN स्क्वेअर अच्छा असा पुट केला, NOच्या जागी NC स्क्वेअर प्लस CO, NC प्लस CO होल स्क्वेअर झाला इथे. आणि आपल्याला माहिती आहे A प्लस B होल स्क्वेअरची व्हॅल्यू कशी काढायची असते, A स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस B स्क्वेअर. म्हणून आपण इथे काय लिहू मग, A स्क्वेअर म्हणजे पहिल्यांदा काय भेटलं NC म्हणजे NC स्क्वेअर प्लस ट्वाईस NC इंटू CO प्लस CO स्क्वेअर. जो आपण दुसरी भेटली होती आपल्याला साईड CO स्क्वेअर. अशा प्रकारे याच्यामध्ये पण परत आपल्याला पुट करता येईल. कसं तर DN स्क्वेअर आणि NC स्क्वेअर याला थोडंसं ऑब्झर्व करा. त्यासाठी आपल्याला छोटा जो ट्रायंगल आहे इथे डॉटेड लाईननी काढलेला तो ऑब्झर्व करावा लागेल. त्या ठिकाणी मला दिसते की इथे जर मी पायथागोरस थेरम लावला
तर मला असं दिसते dc² इज इक्वल टू dn² प्लस nc². म्हणून मला dn² प्लस nc²च्या जागेवर काय लिहिता येते dc². म्हणजे 2च्या जागेवर काय लिहिलं मी dc². ही टर्म जसं जशी लिहिली मी, फक्त इथे CO जो आहे, CO आपल्याला माहिती आहे की CO काय आहे H आहे, आपण ते घेतला होता CO इज इक्वल टू H, म्हणून तो तिथे पुट केला मी CO इज इक्वल टू H प्लस CO² आहे म्हणजे H². परत DM जसं तसं हे का लिहिलं आपण पायथागोरस थेरम अप्लाय केला, त्यानुसार आपण dc²ची व्हॅल्यू तिथे पुट केलेली आहे dc² इज इक्वल टू. आता इंटिग्रेशन आपण 3 टर्मला विभागून देऊ. इथे दिसते मला देअरफॉर इंटिग्रल ऑफ dc² dm प्लस 2 into h. H is a constant value because h is the constant distance between two axes. It will not change. Therefore 2 आणि h जो आहे तो दोन्ही काय निघाले इंटिग्रेशनच्या बाहेर निघाले. इंटिग्रल ऑफ nc इंटू dm प्लस इंटिग्रल ऑफ h² dm. नाव वी हॅव टू पुट व्हॅल्यूज ऑफ ऑल दीज इंटिग्रल्स. इंटिग्रल साईन आपल्याला नको आहे, आपल्याला तिथे व्हॅल्यू पाहिजे आहे. नाव वी हॅव वन व्हॅल्यू दॅट इज IC फ्रॉम इक्वेशन 1. IC इज इक्वल टू इंटिग्रल dc² dm. तिथे पुट केली आपण इंटिग्रल dc² dmच्या जागेवर काय पुट केलं IC पुट केलं. सोपा एकदम. प्लस ट्वाईस h इंटिग्रल nc इंटू dm. नाव ट्वाईस याच्यात असं लिहून आपण इंटिग्रल nc इंटू dm. व्हॉट इज मीन बाय इंटिग्रल nc dm? नाव हियर इज c इज द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास इज कन्सिडर्ड टू बी सेंटर ऑफ द बॉडी. जर मी ते एखादा पॉईंट कन्सिडर करता n पासून तर c चा डिस्टन्स nc कन्सिडर करताय मी, ते इथे लिहिलेलं आहे आपण इंटिग्रल nc dm लिहिलेलं आहे आपण. हे nc डिस्टन्ससाठी बघा काय होईल, जर मी सेंटर ऑफ माससाठी पूर्णच्या पूर्ण dm असे छोटे छोटे मासेस जर कन्सिडर केले आणि सगळ्यांचं मिळून जर मी या ठिकाणी काय काढलं मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा प्रयत्न केला, तर मला काय छोटीशी एक व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ते म्हणजे काय आहे nc जे लिहिलेलं आहे आपण nc. अशाच प्रकारे सेंटर ऑफ मास जर मला c असा भेटत असेल तर n सारखा पॉईंट या दिशेला सुद्धा असेल. c साठी dm हे मास जे इथे होतं त्याच्याच प्रकारचं इथे असेल, इथे असेल, इथे असेल, प्रत्येक ठिकाणी असेल. प्रत्येक ठिकाणी त्याचा परपेंडिक्युलर काढल्यावर त्याचं जे काही डिस्टन्स आहे त्याच्यासाठी मला प्रत्येकाला एकत्रित करून त्याला इंटिग्रल करावं लागेल. मग मी n सारखा एखादा पॉईंट इकडला जर कन्सिडर केला तर मला असं दिसते c पासून इकडे पण n पर्यंत डिस्टन्स जे आहे हे c पासून n पर्यंत nc जर घेतलं मी, तर इकडलं मला -nc घ्यावं लागेल. म्हणून मला या डिस्टन्सला इकडे हे कॅन्सल करता आहे, म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो याला इकडे कॅन्सल करेल. अशा प्रकारे प्रत्येक पॉईंटसाठी जर मी कन्सिडर केलं तर सेंटर ऑफ मासपासून सगळीकडे मास डिस्ट्रीब्युशन सेम असल्यामुळं तोपर्यंतच्या डिस्टन्ससाठी अपोजिट डिस्टन्स इकडे तयारच राहील. आणि म्हणून सेंटर ऑफ मासच्या भोवती ज्यावेळेस बॉडी फिरते तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्या मास एकत्रित करून जर मी काढला तर तो 0 येईल. म्हणून मी c च्या भोवती फिरणाऱ्या n पॉईंटपासून जर डिस्टन्स nc घेतलेला आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असेल. बिकॉज अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी मोमेंट ऑफ इनर्शियाज अराउंड c इज 0. Therefore integral of nc dm is equal to 0. Now what is meant by integral h² dm? h is constant, therefore taken out, बाहेर काढला. आणि इंटिग्रल ऑफ dm इज द स्मॉल मास, इट इज देन रिपीटेड टू गेट द होल बॉडी. dm अशा प्रकारे आपण रिपीट करू तर आपल्याला पूर्ण बॉडी मिळेल. अशा प्रकारे इंटिग्रल dm म्हणजे काय झालं कॅपिटल M. याच्यावरून मला इक्वेशन काय भेटलं IO इज इक्वल टू IC प्लस 0 गेला तर इथे काय राहिलं mh². दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन. दिस इज द थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सेस. फ्रॉम दिस वी कॅन स्टेट द स्टेटमेंट, वी कॅन give the statement of this theorem. What will be the statement? IO, that is the moment of inertia of a rigid body of any object around any point at O, around the axis passing through any point at O. म्हणजे कोणत्याही ॲक्सिसच्या भोवती कोणत्याही पॉईंटमधून जाणाऱ्या ॲक्सिसच्या भोवती जर मी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असेल then it is given by, it is the sum of moment of inertia of the body around the axis passing through center of mass and product of mass of the body and square of the distance of axis from center of mass is the statement of parallel axis theorem. Thank you.